आज बारस आहे आणि त्याचा नैवेद्य विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केलेला आहे. सर्व माऊली इथे स्वयंपाक करत आहेत. निम्मा स्वयंपाक झालेला आहे. आता चपात्या राहिलेल्या आहेत त्या करून घेत आहेत. दिंडीमधील सर्वजण रात्री 1 वाजता उठून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करून 3 वाजता त्यांनी स्वयंपाकाला सुरू केलेलं होतं. त्यामुळे स्वयंपाकाचे भाजी भात वगैरे याचे काही शूट घेता आलेले नाही आहे. आता चपात्या चालू आहेत, त्याचेच फक्त मी शूट घेतलेले आहे. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम या नामस्मरणामध्ये स्वयंपाक चालू होता. मग म्हणलं चला आपणही थोडी आता त्यांना मदत करू. गोलू झोपलेला होता त्यामुळे मीही त्यांना मदत करू शकले. जास्त वेळ काही मदत करता आली नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी तेवढंच मनाला समाधान. बारस सोडताना त्यांनी स्वयंपाकामध्ये चपाती भात वरण वांग्याची भाजी चपाती प्रसादासाठी गोड म्हणून त्यांनी लाडू आणलेला होता. सर्वजण आजच परतीच्या प्रवासाला जातात त्यामुळे जास्त पदार्थ करून ते वायाच जातात. हा करा चालू तुमचं काम. पीठ घेऊन दे बाळा. तुम्ही पुढे बघून नुसतं काम करा, सगळं ओके होतंय बघा. बरं तू पण बस, तुझा नाही निघाला तर तुझा बी घेतो. हा बस सर. हा वा वा वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. संवाद चाललाय बापल्याकाचा, संवाद चाललाय. जेवण झाल्यानंतर सर्वजण आता परतीच्या प्रवासाला निघणार होते. आता 1 महिन्याची वारी झाल्यानंतर घरी जाणार. त्यामुळे बऱ्याच महिला माऊली या दुःखी झालेल्या होत्या. एक तर राजी होत्या, अक्षरशः त्यांना बोलताना डोळ्यातून पाणी येत होते. पंढरी माझे माहेर म्हणून माहेर सोडून जाताना जसं दुःख होतं तसं मला आज दुःख होत आहे असं त्या म्हणत होत्या. जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना आता. हो जय हरी रामकृष्ण हरी. बाय बाय. परतीचा प्रवास चालू आहे आता. आता परतीच्या प्रवासाची तयारी चालू आहे, म्हणजे अजून झालं नाही. चालू बरं हा परत हा 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 परत करा की जय हरी. हा बरं एकदा. आता जेवण झालं की परतीचा प्रवास चालू होणार आहे बरं का. स्वयंपाक चालू असताना चला आता आपण पुढच्या वर्षी भेटू अशा भावनिक आवाजात एकमेकींना त्या बोलत होत्या. आणि नामस्मरण करत ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली म्हणत या त्यांचा स्वयंपाक करायचं काम चालू होतं. सर्व महिला या 1 महिना एकत्र राहिल्यामुळे त्यांचा प्रवास आज इथं त्या आपल्या आपल्या घरी जाणार होत्या. मागच्या आठवणींना उजाळा देत ते त्यांचं स्वयंपाक करायचं काम चालू होतं. हे सर्व मी ऐकत होते.
नामस्मरण करत हा स्वयंपाक केलेला असतो, त्यामुळे या स्वयंपाकाला एक वेगळीच चव असते. या दिंडीमधील बेसन भाकरी ही सुद्धा खूप चविष्ट लागते. आपल्या घरी कितीही आटासाने आपण करा, पण या दिंडीतल्या स्वयंपाकासारखी चव त्याला लागत नाही. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. सर्व स्वयंपाक झालेला आहे. एक पंगत जेवून उठलेली आहे. आता दुसरी पंगत जेवायला बसलेली आहे. खूप लवकर या महिलांनी सर्व स्वयंपाक सकाळी लवकर उठून केलेला होता. जाताना ट्रॅफिक उशीर झाला तर जाताना ट्रॅफिक खूप लागते आणि प्रवास करायला अडचण होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून यांनी एकदम पटपट स्वयंपाक सगळं केलेला आहे. आपल्या घरी 4 दिवस दिंडी असते. बार्शीचा 3 दिवस पूर्ण असतात आणि बार्शीच्या दिवशी सकाळी स्वयंपाक करून जेवून झाल्यानंतर ते आपल्या आपल्या गावी पुन्हा परततात. पण त्या आल्यानंतर आल्या सांगत असतात सर्व माऊली किंवा तुम्ही 4 दिवस स्वयंपाक करायचं नाही, काय असेल ते आमच्याबरोबर तुम्ही जेवण करायचं. अगदी प्रेमाने आणि नाही गेलं तर घरात आणून ते स्वयंपाक देतात. लहान मुलं वगैरे यांना आमच्या पंक्तीत बसून जेवायला खूप आवडते, त्यामुळे आग्रहाने घरात येऊन घेऊन आपल्यासोबत मुलांना जेवू घालतात. खूप प्रेमळ आहेत सर्वजण. व्हिडिओ खूप मोठा होतोय, पण माझी अशी इच्छा आहे की दिंडीतील सर्वजण यामध्ये व्हिडिओमध्ये आले पाहिजेत. मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ही आता शेवटची पंगत आहे. सर्वजण जेवून झालेले आहेत. जो राहिलेला जो स्वयंपाक आहे इथं सर्व वारकरी मिळून इथल्या लोकांना स्वयंपाक प्रसाद म्हणून देतात. आणि जो राहिलेला लाडूचा जो प्रसाद आहे, जे गावाकडचे त्यांचे लोक काही कारणास्तव आले नाहीत, काहींना अडचणी असतील, अशांना तो प्रसाद म्हणून ज्यांचं जेवण झालेलं आहे ते आपलं सर्व आवरून गाडीमध्ये जाऊन बसलेले आहेत. आणि जे राहिलेले आहेत ते नंतर आपलं आवरून आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जाताना ते नारळ हार मान म्हणून आपल्यालाच देऊन परतीच्या प्रवासाला सर्वजण निघतात.